बड़ाई कर यीशु। आगे तू हमें अपने में लेके चल परमेश्वर यहोवा, कि हम पहले जैसे ना रहें, पर तुझ में आत्मिक रूप से, तुझ में मानसिक रूप से, तुझ में शारीरिक रूप से हम बलवंत होते जाएं, हम स्ट्रॉन्ग होते जाए परमेश्वर यहोवा। ओ पिता होने पाए तुझ सा जीवन हमारे जिंदगी में आने पाए परमेश्वर यहोवा, और हम कहने वाले होने पाए कि तू इस नाम का यहोवा वो हमारे साथ है परमेश्वर यहोवा, हम अकेले नहीं है। तू यहोवा इसके साथ पूरी सेना है, वो हमारे संग उभरी खड़ी है, वो हमारे साथ मौजूद है। धन्यवाद करते परमेश्वर यहोवा, धन्यवाद करते परमेश्वर यहोवा। ओ पिता यीशु, जैसे तूने याकूब को परमेश्वर पिता नया जीवन दान दिया, उसके नाम को चेंज किया। ओ पिता तू हमारे अंदर में जीवन दान दे, हमारे जीवन को, हमारे ओ परमेश्वर पिता उन सारी बातों को जो हम बचपन से लेके अभी तक पेश करते आ रहे हैं, तू छुटकारा दे, तू छुटकारा दे परमेश्वर यहोवा। ओ धन्यवाद करते तारीफ करते हालेलुया रब शुक्र ले ओ यीशु, हम तेरे स्तुति करते बड़ाई करते परमेश्वर यहोवा। पिता ओ पिता जितने लोग यहाँ आए उन सभी को तू आशीर्वादित कर परमेश्वर यहोवा, और अपने निगरानी में अपनी पनाह में लेके चल परमेश्वर यहोवा। ओ पिता के हाथ में मामा को सौंपते परमेश्वर पिता, आपकी सहायता करें। जो भी कुछ अपनी जिंदगी में परेशानी को, बीमारी को, तकलीफ को फेस करें, यीशु हम तेरे हाथ में सौंपते हैं कि तू उनको छुटकारा दे, तू उन्हें चंगाई दे, तू उन्हें अपने में लेके चल। जो परेशानी उनको फाइनेंशियली परेशान करिए, उससे उनको तू छुटकारा दे परमेश्वर यहोवा, कि वो तुझ में आगे बढ़ने वाले होने पाए, और यीशु उनके जीवन में बहुत आया सा आशीर्वाद आने पाए परमेश्वर यहोवा। ओ पिता यीशु के नाम से मांगते उसी प्रकार से पिता आंटी के साथ पिता, आंटी की जो भी तकलीफ है यीशु आपके हाथ में सौंपते हैं पिता, और आप उनको मार्गदर्शन दीजिए कि कौन से डॉक्टर को दिखाना है, कैसी दवाई लेनी है, और पिता आप उनको गाइड करें पिता, और जो जरूरी है कि जिंदगी में आप करें परमेश्वर यहोवा, और आप उन्हें चंगाई दीजिए परमेश्वर यहोवा, कि वो पूरी तरह से चंगी होने पाए और आपके नाम की स्तुति बढ़ाई करने पाए पिता। पिता उसी प्रकार से पिता सोना को आपके हाथ में सौंपते हैं पिता, जब वो बच्चा बाहर है परमेश्वर पिता तो उसकी सहायता कर कि वो तुझ में पाया जाए, हर प्रकार की गलत बातों से, गलत चीजों से, बुरी बातों से पिता परमेश्वर, किसी प्रकार की दुर्घटना से उसको तू बचा के रख परमेश्वर यहोवा, कि वो पिता सही प्रकार से वहाँ रहने पाए पिता, जो जॉब करता है, जो पढ़ाई करता है, दिल लगा के करे पिता, और होने पाए कभी भी किसी भी परेशानी में ना फंसे पिता। धन्यवाद करते पिता। इसी प्रकार से पिता प्रतीक्षा के साथ पिता उसको आपके हाथ में सौंपते अपने मिले की परमेश्वर यहोवा, हमारी बहन के साथ परमेश्वर पिता उसकी जिंदगी में तो अपना मार्ग खोल परमेश्वर यहोवा, उसकी जिंदगी में अपना काम कर परमेश्वर यहोवा, कि वो आप में पा जाए परमेश्वर यहोवा, हर एक बातों को जो आपकी उससे नहीं उसकी जिंदगी में दूर कर दीजिए परमेश्वर पिता, उसकी जिंदगी से दूर कर दीजिए परमेश्वर यहोवा, और होने पाए यीशु के नाम से कि उसका जीवन खुश में होने पाए, उसका जीवन शांति में होने पाए, उसका जीवन बहुत आयत की आशीष से भरा परमेश्वर यहोवा। आपके हाथ में सौंपते पिता, सब कुछ आप ठीक करिए परमेश्वर पिता, हम हर एक जन को पिता आपके हाथ में सौंपते हैं, सबकी परिस्थितियों में पिता आप सबको संभाले रखिए पिता, कि हर एक जन आप में बढ़े और आप में पा जाए पिता। पिता आज का जो वचन बढ़ता जाता है उसको समझिए, उसके चलने में सामर्थ दीजिए, होने पाए वचन को हम अच्छे से ग्रहण करें, और परमेश्वर यहोवा उसको भूले ना, उसको छोड़े ना परमेश्वर यहोवा, पर जो आप सुनते हैं उसको पूरे आने वाले दिनों में पिता हम मनन करने वाले होने पाए पिता। धन्यवाद करते पिता, अपनी पवित्र आत्मा से तू हम सबको भर परमेश्वर पिता, कि हम तेरे कंट्रोल में होके पिता पाए जाए परमेश्वर पिता। धन्यवाद करते हैं, यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। प्रेज द लॉर्ड। प्रभूची स्तुती असो। आजच्या दिवशी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो। आमेन। आपण प्रभूच्या भाषेमध्ये जाऊ। परमेश्वर चांगला आहे। हालेलुया। तिसऱ्या वर्षात आपण चौथ्या वर्षात पदार्पण केलेले आहे, 3 वर्ष कंप्लीट झालेले आहे, आणि माझा विश्वास आहे की आता नवीन स्तरावरती प्रभू आपल्या सगळ्यांना घेऊन जाते। तयार आहे सगळे लोक? आमेन। नवीन स्तरावरती जाण्यासाठी आमेन। सो देव आपल्या सगळ्यांना त्याच्या आशीर्वादाने भरू इच्छितो। देवाची इच्छा आहे त्याची लेकरांनी आशीर्वादामध्ये जीवन जगावं, आणि आपण पाहू की काय केल्याने आपल्या कुटुंबामध्ये आशीर्वाद येतील।
Amen? बरेच जण सांगतील की तुम्ही प्रार्थना करा म्हणजे आशीर्वाद येतील. बरेच जण सांगतात की तुम्ही हे करा म्हणजे आशीर्वाद येईल. अशी प्रार्थना करा, तशी नाही अशी प्रार्थना करा, आणि इतका तुम्ही दान द्या मग आशीर्वाद येईल. बरेच लोक अशा प्रकारचे सोल्युशन त्यावेळेस त्या ठिकाणी सांगतात. सकाळी उठून प्रार्थना करा, मध्यरात्री प्रार्थना करा. बरेच जण सांगतील तुम्ही उपवास करा. किती दिवस? 40 दिवस उपवास करा, 21 दिवस उपवास करा, 1 हप्ता उपवास करा, म्हणजे काय होईल? आशीर्वाद येईल. बायबल काय सांगतं? आशीर्वाद कसा येईल? आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद पाहिजे. आमेन. परमेश्वराकडे आपण ह्यासाठी आलेलो आहे की आपले जीवन परिवर्तन व्हावं. आपण विश्वासामध्ये ह्यासाठी वाढतो की आपण काहीतरी नवीन शिकावं आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडावा. आणि जर आपल्या जीवनात बदल घडत नसेल तर आपलं जीवन तळ्याच्या पाण्यासारखं झालं. त्या पाण्यामध्ये मच्छर साचत जातात, त्या पाण्यामध्ये किटाणू होत जातात आणि ते पाण्यातून ते पाणी वाहू शकत नाही, ते पाणी आपण पिऊ शकत नाही. ते पाणी फक्त बघण्याच्या लायकीचं होतं, परंतु त्या ठिकाणी आपण बसू पण शकत नाही. म्हणून ज्या वेळेस आपण ख्रिस्तात येतो आपल्या जीवनामध्ये बदल घडणं फार गरजेचं आहे. सगळ्या लोक मला बदल घडणं, मोठ्याने बदल घडणं. सो बदलाव कैसे आएगा? प्रभु की आशीष कैसे आएगी? परमेश्वर की आशीष उपवास प्रार्थना से नहीं आती है. मी क्लियरली सांगतो. अनेक जण YouTube वरती, व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती नाना प्रकारचे संदेश सांगतायत कि इस दास के पास जाओ वहां आशीष मिलेगी, इस पर्टिकुलर शहर में जाओ वहां पे आशीष मिलेगी. कई लोग बोल रहे इजराइल में जाओ तो वहां पे क्या मिलेगी? आशीष मिलेगी. मेरे प्रियो, देवाचं वचन, आशीर्वादाची योजना काय सांगतं हे तुमच्या आणि माझ्या बायबलमध्ये लिहिलं. म्हणून आपण खोट्या शिक्षणाकडे न वळता, भूल थापाकडे लक्ष न देता आशीर्वादाचा खरा पॅटर्न काय? आशीर्वादाचा खरा पॅटर्न काय? क्या है सच्चा पैटर्न, तरीका जिसके द्वारा मैं, मेरा घराना आशीर्वादित होगा. आमेन. और ये पैटर्न जब हम सीखते हैं, हम अपने बच्चों को सिखाएंगे, वे अपने बच्चों को सिखाएंगे और पीढ़ी से पीढ़ी तक सच्चाई को हम लोग बताने वाले लोग हो जाएंगे. सो जे लोक या ठिकाणी आहेत, जे ऑनलाईन ऐकतात किंवा नंतर ऐकतील, हा संदेश सगळ्यांसाठी. तर आपण दुसरे शमूएल अध्याय 6 काढूया. आपण दुसरे शमूएल अध्याय 6, 2 Samuel chapter 6. वचन 1 ते पुढे वाचू. ओके, मी वाचतो. दुसरे शमूएल अध्याय 6. नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्रायलातले 30,000 निवडक पुरुष जमा केले. यहुदातील बाला येथून देवाचा कोष आणावा म्हणून दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांस घेऊन गेला. करुबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर याचा नामाचा हा कोष. त्यांनी देवाचा कोष एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढिला. अभिनादाबाचे पुत्र उजा व आहो हे दोघी ती नवी गाडी हाकीत होते. त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढली. आहोलो हा कोशा पुढे चालत होता. दावीद व इस्रायलच्या घरातल्या सर्व लोक देवदारूच्या लाकडांची नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले. नाखोनाच्या खळ्यापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उजाने कोश हात लांब करून धरला. तेव्हा परमेश्वराचा कोप उजावर भडकला. त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने
त्यास ताडण केले व तो तिथल्या तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झाला, म्हणजे मरण पावला. परमेश्वराने उजाला तडाखा दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस उजा हनन असे ठेवले. ते नाव आजवर चालत आहे. त्या दिवशी दाविदास परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा. दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन येण्यास कबूल होईना. त्याने तो ओबेद इदम गित्ती याच्या घरी एका बाजूला नेऊन ठेवला. परमेश्वराचा कोश ओबेद इदम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद ओदोम व त्याचे सर्व घराने यास बरकत दिली. दावीद राजा, त्याचं नाव म्हणजे परमेश्वराचा प्रिय. उसका नाम यानी कि प्रभु का प्रिय, प्रभु का खास. दाविदाने कराराचा कोश, ज्याला वाचा का संदूक असं म्हणतात, इंग्लिश मध्ये आर्क ऑफ द कॉव्हनंट असं त्याला म्हणतात, तो कराराचा कोश इस्रायल मध्ये आणण्यासाठी दाविदाने पूर्ण तयारी केली. आजचा संदेश फक्त इंट्रोडक्शन. या सिरीजचं नाव आहे ओबेद एदमचे आशीर्वाद. ओबेद एदमची ब्लेसिंग्स, ओबेद एदमचे आशीर्वाद. तर दावीद हा असा राजा होता जो राजा असून याजक सारखं जीवन तो जगायचा. दावीद हा जुन्या करारामध्ये असा राजा होता की ज्याने त्याच्या पदाची फुसारकी कधी मारली नाही. इस्रायलचा सगळ्यात आवडता, इस्रायलचा सगळ्यात चांगला, इस्रायलचा सगळ्यात चांगला मेंढपाळ म्हणून त्याला उपमा मिळाली. दावीद स्तोत्र संहिता जे आपण वाचतो ते दावीदाने लिहिली. सो दावीद हा एक असा राजा आहे की जो राजा असून त्याचं मन मंदिरामध्ये. जुन्या करारामध्ये त्याची हिस्ट्री मी तुम्हाला सांगतो थोडीफार, म्हणजे आपल्याला या गोष्टी कळतील. त्याची हिस्ट्री अशी आहे की जुन्या करारामध्ये राजाचं काम वेगळं आणि याजकाचं काम वेगळं. पुरोहित त्याचं काम वेगळं. याजक काय करायचं, मंदिरामध्ये प्रार्थना करणे, लोकांचे अर्पण घेऊन देवासमोर बलिदान करणे, लोकांच्या प्रार्थना परमेश्वरासमोर मांडणे, धूपवेदी, अन्नबली, मेलमिलापची बली, सगळ्या प्रकारच्या गोष्टी याजक मंदिरामध्ये बिझी राहायचा. लेवी वंश याजक होता. त्याच वंशातली लोक याजक व्हायचे. त्यांचे पिढ्याना पिढ्या मंदिरामध्ये. आणि जे इस्रायली कॉमन लोक होते आपल्यासारखे, आपण काय करायचं, त्या मंदिरामध्ये आपण जाऊ शकत नव्हतो. आपण काय करायचं, अर्पण ते याजकाकडे द्यायचं. तो याजक काय करायचा, अर्पण देवाला वाहायचा. तुमच्या आपापल्या पापानुसार आपण एक जानवर, पाखरू, जितकं मोठं पाप तितकं मोठं बलिदान, ही त्या काळी प्रथा होती. ती कोणाला द्यायची, याजकाला द्यायची. आणि तो याजक काय करायचा, त्याला कापायचा ते विधीवरती. त्याच्यातले पार्ट्स वेगवेगळे करायचा. कोणते पार्ट जाळायचे याचे पण नियम आहे, निर्गमनच्या पुस्तकात तुम्ही वाचा. कोणतं अर्पण देवाला बलिदान करायचं आणि रक्त त्या ठिकाणी त्या वेदीवरती शिंपडलं जायचं. आणि ज्यावेळेस रक्त खोकराचं शिंपडलं जायचं त्यावेळेस ज्यांनी अर्पण घेऊन आलेले, समजा तुम्ही तुमचं अर्पण मला घेऊन आले, मी ते रक्त त्या ठिकाणी शिंपडलं आणि त्याच्यानंतर तुमचे पाप काय होतील, क्षमा होतील. सोपी प्रोसेस आहे का ही? प्रोसेस सोपी का नाही? मी विचार करतो कधी कधी हे याजक काम कसाही जादा होतं है ना. याजकाला त्या ठिकाणी कागद पण आलं पाहिजे, याजकाला त्या ठिकाणी सगळं काम करायला पाहिजे. ऑलराऊंडर याजक त्या ठिकाणी होतं. तर याजकाचं काम हे कसं होतं, आत्मिक काम होतं. परंतु राजा त्या ठिकाणी आपण पाहतो की तो राज्य करायचा. राजा काय करायचा, राज्य करायचा. राजा त्या ठिकाणी शासन करायचा. राजा त्या ठिकाणी काय करायचा, राजाचं काम काय, लोकांना पुरवठा करणं. राजाचं काम काय, लोकांना सुरक्षा देणं, युद्ध लढणं, लढाया लढणं. राजाचं काम लोकांना धान्य आहे का नाही ते बघणं.
कर वसूल करणं आणि त्याच्या राज्याला, त्या देशाला काय करणं, प्रोटेक्ट करणं, हे कोणाचं काम होतं? राजाचं काम. तर राजाचं काम वेगळं, याजकाचं काम वेगळं, असे दोन वेगवेगळे काम त्या ठिकाणी होते. पण दावीद हा एकटा राजा होता जो राजा म्हणून नेमणूक केली गेली, पण त्याचं जीवन याजकासारखं होतं. आमेन. दावीद हा एकमेव राजा जुन्या काळात होता की जो राजा म्हणून गादीवरती बसला, पण त्याचं मन कसं होतं? याजकाचं होतं. आणि तुम्ही जर ह्या पुस्तकामध्ये जर वाचलं तर दावीद हा लहानपणापासून कशा प्रकारे त्यांनी काय केलं, त्या गोफनमध्ये दावीद ने क्या गोलियत को गोफन से मारा. तिथून त्याची लॉन्चिंग झाली. शाऊलाच्या हाताखाली तो काम करायला लागला. हळूहळू कशा प्रकारे देवाने त्याला याजक बनवलं, अनॉइंटिंग केली, आणि मग तो शाऊलाच्या नंतर दावीद त्या ठिकाणी राजा झाला. दावीद हा मनाने अत्यंत भोळा होता. तो परफेक्ट नव्हता, पण मनाने काय होता? नम्र होता. दावीदाचं मन हे कधीच राजमहालामध्ये केवळ रमलं नाही, तो नेहमी त्या तंबूमध्ये राहायचा. आणि दावीद म्हणतो की ह्या जगामध्ये 10 वर्ष घालवण्यापेक्षा मी तुझ्या मंदिरामध्ये 1 दिवस घालवला. कोण म्हणतो? दावीद राजा. त्या गादीवरती बसण्यापेक्षा मला तुझ्या मंदिरामध्ये प्रार्थना केलेली आवडेल. पण त्या काळी असं झालं की शाऊल ज्यावेळेस राजा होता, कराराचा कोष हा फलिस्तीनी लोकांनी चोरून घेऊन गेला. कराराचा कोष. आता कराराचा कोष काय, किती जणांना माहित आहे? कराराचा कोष नसेल माहित तर आपण त्याची हिस्ट्री आपण वाचू. चला आपण थोडी हिस्ट्री मध्ये जाऊ. निर्गमन म्हणजे निर्गमचं पुस्तक अध्याय 25. निर्गमचं पुस्तक अध्याय निर्गम अध्याय 25 आणि वचन 23 पासून आपण. तसेच बाभळीच्या लाकडाचे एक मेस वडील. सॉरी 10 पासून. 10 पासून. बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवावा. त्याची लांबी 2.5 हात, रुंदी 1.5 हात व उंची 1.5 हात अशी असावी. तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मळवावा आणि कोशावर सभोवती सोन्याचा कंगोरा करावा आणि त्याच्या चारी पायऱ्यांना लावण्यासाठी सोन्याच्या 4 काड्या उडवून एका बाजूला 2 व दुसऱ्या बाजूला 2 अशा लावाव्या. आणि बाभळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याने मढवावे. तो कोश उचलण्यासाठी हे दांडे त्याच्या दोन्ही बाजूंच्या काड्यात घालावे. हे दांडे कोशाच्या काड्यातच राहावे, त्यातून ते काढू नये. आणि जो साक्षरपट मी तुला देईल तोही त्या कोशात ठेवावा. आणि शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे. त्याची लांबी 2.5 हात व रुंदी 1.5 हात असावी. आणि सोन्याचे 2 करूप दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी कर ते गरीब कामाचे असावे. एक करूप एका टोकासाठी व दुसरा करूप दुसऱ्या टोकासाठी बनवावा. हे करूप दयासनाशी अखंड ठेवून दोन्ही टोकास बनवावे. त्या करूपाचे पंख असे पसरलेले असावे की त्यांनी ते दयासन झाकले जावे. आणि त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी. दयासन कोशावर लावावे. आणि तो साक्षरपट मी तुला देईन तो त्या कोशात ठेवावा. तेथे तुला मी भेटत जाईल. आणि इस्रायल लोकांसाठी ज्या काही गोष्टी संबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे त्या सर्वांविषयी मी दयासनांवरून त्या साक्षरपटाच्या कोशावरील तुम्ही पूर्वमधून तुझ्याशी बोलत आहे. आमेन. तर हा साक्षरपट, कराराची पेटी किंवा कराराचा कोश, त्याच्यामध्ये काय होतं? 10 आज्ञा ज्या देवाने मोशेला दिल्या. किती आज्ञा? 10 आज्ञा. हे पहिलं लिखित वचन होतं जे देवाने लोकांना दिलं. सगळ्यात पहिलं. आज आपल्याकडे किती पुस्तक आहे बायबलमध्ये? 66. किती पुस्तक आहे बायबलमध्ये? 66. वाचत जा 66 पुस्तक.
बायबलमध्ये किती पुस्तक आहे? 66 पुस्तक आहे. पण मोशेच्या काळामध्ये एक पण पुस्तक नव्हतं. मोशेला सगळ्यात पहिलं काय दिलं देवाने? 10 आज्ञा दिल्या. ते पण बायबलमध्ये लिहिलेले, नंतर वाचू शकता. तिथं हे 10 आज्ञा म्हणजे देवाचं वचन. त्यांच्यासाठी त्यांचं संपूर्ण जीवन या 10 आज्ञांवरतीच चालत होतं. जे देवाने सांगितलं ते त्या ठिकाणी करायचे. 10 सो ज्या वेळेस हे इस्रायली लोक देवानी दिलेल्या जागेमध्ये येऊन सेटल झाले, त्याची हिस्ट्री आपल्याला माहित आहे. कनाना मिस्रतून निघाले आणि कनान म्हणजे देवाने दिलेल्या जागी हे लोक त्या ठिकाणी एकत्र आले. त्या वायदेच्या प्रदेशमध्ये एकत्र झाले, त्या ठिकाणी स्थापित झाले. तर देव म्हणाला, जितके इस्रायलचे 12 गोत्र होते. किती गोत्र होते इस्रायलचे? 12 कुळ. किती? 12 कुळ. इस्रायलचे जे 12 कुळ होते, त्या 12 कुळांच्या मधोमध देव म्हणाला, माझ्यासाठी तू निवास मंडप बनव. कुठे? 12 कुळांच्या मधोमध. मग 12 कुळ वेगवेगळे बिझनेस करायचे, वेगवेगळे जॉब करायचे, वेगवेगळे काम करायचे. आणि ते त्यांच्यातून काय तयार झालं? राष्ट्र त्या ठिकाणी तयार झालं. ही त्याची छोटीशी हिस्ट्री. देवाने काय सांगितलं मोशेला? मोशे, तू माझ्यासाठी काय कर? निवास मंडप त्या ठिकाणी बनव. कारण की देव पूर्वी त्यांना कुठे भेटायचा? मोशेला कुठे भेटला देव? पहाडावरती, नाही का? अब्राहमाशी देव कुठे बोलायचा? पहाडावरती. मग हे सगळे अब्राहम, याकोब, इसाक, जो आपण उत्पत्तीमध्ये तुम्ही वाचतात, हे सगळे पहाडावरती जायचे. त्या ठिकाणी देवाची उपस्थिती यायची आणि त्या ठिकाणी हे देवाशी बोलायचे, देव त्यांच्याशी बोलायचा. आणि मग त्या पहाडातून हे खाली यायचे आणि मग लोकांना तो शब्द त्या ठिकाणी सांगायचे. मोशेला देव कुठे बोलला? पहाडावर, पर्वतावर. आमेन. देवाने 10 आज्ञा कुठे दिले मोशेला? पर्वतावर. जलती झाडीचं उदाहरण दाखला, जलती झाडीचा अनुभव कुठे भेटला मोशेला? पहाडावर. सगळं काही पहाडावरती होतं. पण आता देव म्हणाला, मला माझ्या लोकांच्या मधोमध राहायचं. देव का म्हणाला, आता माझ्यासाठी असं घर बनव, मला माझ्या लोकांच्या मधोमध राहायचं. हे सुरुवातीपासून आजपर्यंत, जगाच्या शेवटापर्यंत देवाची एकमेव इच्छा आहे, मला माझ्या लोकांच्या मध्ये राहायचं. हालेलुया. आज दुर्भाग्य, आपण देवाला फक्त चर्च मध्येच ठेवलेलं. देवा, मी तुला दर रविवारी भेटत जाईल आणि मग मी माझ्या घरी चालले. काही लोकांनी देवाला मीटिंग मध्ये ठेवलेलं. देवा, मी एका मीटिंग मध्ये जाईल, त्या ठिकाणी तुझी उपस्थिती मला पावेल. देव पावला का? हा, देव पावला. त्या ठिकाणी देव होता. आता तो देव तिथंच मी ठेवला. आता मी माझ्या घरी चालले आलो वैजापूरला. काय करे? आपण देवाची उपस्थिती एका शहरात ठेवलेली. आपल्याला वाटतं की देव ह्या भिंतीमध्ये, आपल्याला वाटतं की देव फक्त दर रविवारी मला भेटतो, पण नाही. देवाची इच्छा आहे की मला माझ्या लोकांच्या मध्ये राहायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो येशू ख्रिस्त देह धारण करून आपल्यामध्ये आला, आपली भाषा बोलला, आपल्यासारखे डोळे, आपल्यासारखे कान, आपल्यासारखं जेवण तो जेवला, आपल्यासारखं तहान त्याला लागली, आपल्यासारखा तो झोपला, त्याची निंदा करण्यात आली. प्रत्येक अनुभवातून तो गेला. का? कारण की आपण जे जीवन जगतो ते कसं जगावं हे येशू ख्रिस्ताने दाखवलं. तर जुन्या करारामध्ये देवाला कोणी पाहिलं नव्हतं. मोशेने हट्ट केला, देवा मला तुला पाहायचंय. देव म्हणाला, मोशे तू मला पाहू शकत नाही, कारण की तू जर मला पाहिलं तर तू आंधळा होऊन जाशील, तू मला पाहू शकणार. तो इतका तेजस्वी, तरी पण त्याने हट्ट केला, नाही प्रभू मला पाहायचंय, मला पाहायचंय. मग देव म्हणाला, ठीक आहे, तू काय कर, एका खडकाच्या चिरेमध्ये त्याच्या मागे जाऊन तुला, आणि मी त्या ठिकाणातून जाईल, मी त्या जागेवरून पायी चालेल आणि मग तुम्हाला पाहशील. मोशेने सगळी तयारी केली. तो त्या फटीतून देवाला पाहायचं ही नियम होता. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की देव त्या ठिकाणी चालला. मोशेने देवाला पाहिलं,
पण देवाने त्याची पाठ दाखवली. काय दाखवली देवाने? पाठ दाखवली. आणि मोशेने ती पाहिलं. पण मोशे काय लिहितो? मी देवाला समोरासमोर पाहिलं. काय लिहितो मोशे? मी देवाला समोरासमोर पाहिलं. म्हणजे देवाची पाठ दाखवणं मोशेला समोरासमोर पाहिल्यासारखं होतं. जर समोरासमोर खरोखर पाहिलं असतं मोशे जिवंत राहिला नसता. प्रेज द लॉर्ड. सो मोशेने हट्ट केला, देवाने त्याला दर्शन दिलं. त्या ठिकाणातून मोशेला देवाने काय केलं? मग त्याचं काम सोपवलं. तुझा माझ्या लोकांना काय कर, गुलामीतून सोडव. आणि ती सगळी स्टोरी तुम्हाला माहिती आहे. फारो लोकांना सोडत नव्हता. फिरौन राजा इस्रायल लोकांना जाऊ देत नव्हता. 10 वेगवेगळे मरी त्या ठिकाणी इस्रायल मध्ये आले. आणि शेवटची मरी होती की सगळ्यात पहिलोटांचे पहिले पुत्र त्या ठिकाणी मरण पावले. आणि मग नंतर कुठे तो राजा तयार झाला. आणि मग त्या लोकांना त्या ठिकाणी त्यांनी रिलीज केलं, त्याला सोडून दिलं. देवानी मोशेला सांगितलं, माझ्यासाठी तू काय कर? माझ्यासाठी काय कर? तू घर तयार कर, माझ्यासाठी मंदिर तयार कर, म्हणजे मी त्या 12 गोत्रांच्या मधोमध राहील. मग ते मंदिर कसं तयार करायचं? त्याच्यामध्ये त्याच्यात खूप वस्तू होती. 3 खोल्या होत्या. किती खोल्या होते? 3 पार्टिशन. एक अंगण, दुसरं पवित्र स्थान, तिसरं अतिपवित्र स्थान. कराराची पेटी, त्याच्यात काय होतं? 10 आज्ञा. काय होतं त्याच्यामध्ये? 10 आज्ञा या अतिपवित्र स्थानामध्ये ठेवलेल्या होत्या. तर ती कराराची पेटी कशी बनवायची हे आपण आता वाचलं. निर्गमन 25 मध्ये 10 ते 22 पर्यंत आपण वाचलं. बाबळीच्या लाकडाने ते बनव. त्याची रुंदी किती, त्याची लांबी किती, आतून मधून त्याला सोनाली मढव, है ना, सगळ्या गोष्टी. त्याच्यावरती 2 काय बसव? करुबे बसव. ही सगळी तपशील देवानी सगळी दिली. त्यानुसार मोशेने काय केलं? बनवलं. आणि त्या ठिकाणी ती वस्तू ठेवली. आता ही कराराची पेटी आपल्या जीवनात काय? कराराची पेटी नंबर 1 म्हणजे देवाची उपस्थिती. वाचा का संतूक यानी की परमेश्वर की उपस्थिती. नंबर 2, कारण की निर्गमन 25-22 मध्ये म्हणतं की मी तुला भेटेल. मी तुला काय करेल? त्या ठिकाणी भेटेल देव म्हणतो. मग कराराचा कोश म्हणजे काय? देवाची उपस्थिती. दुसरी गोष्ट, कराराचा पेटी वाचा संदूक म्हणजे देवाचा अधिकार व राज्य. वाचा संदूक म्हणजे काय? देवाचा अधिकार आणि त्याचं राज्य. कराराची पेटी म्हणजे देवाचं सिंहासन व त्याचा अधिकार त्याच्या लोकांमध्ये आहे, की ते त्याच्या लोकांमध्ये राज्य करतो. नंबर 3, कराराची पेटी म्हणजे पवित्रता आणि न्याय. पवित्रता और न्याय. पेटीमध्ये काय होतं? नियमशास्त्र. काय होतं पेटीमध्ये? नियमशास्त्र होतं. म्हणजे नियमशास्त्र देवाच्या पवित्रतेची आठवण करून द्यायचं. त्या पेटीमध्ये नियमशास्त्र त्या ठिकाणी. नंबर 4, कराराची पेटी म्हणजे देवाचा करार. देव त्याच्या लोकांमधील कधी न तुटणारा करार. कराराची पेटी. नंबर 5, कृपा और दया. वाचा का संदूक मतलब कृपा और दया. कृपा आणि दया. कारण की करुणा सन हे क्षमतेचे स्थान होते. कराराची पेटी ज्यांनी आदराने स्वीकारली की ते आशीर्वाद आला. आणि कराराची पेटी जर तुम्ही हलगर्जीपणे हाताळली तर त्या ठिकाणी न्याय होणार. इतका डेंजर कराराची पेटी. लक्ष द्या. देवाचं वचन हे आपण जसं हाताळू तसं आशीर्वाद किंवा न्याय आपल्या जीवनात येईल. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आपण कसं हाताळू याच्यावरती डिपेंड आहे की आपण आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबात, आपल्या मंडळीमध्ये देवाचे आशीर्वाद येतील किंवा देवाचा कोप येईल, देवाचा न्याय येईल.
कारण की करारची पेटी आपण पाहतो ही सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू होती मोशेच्या तंबूमध्ये. हे त्याचं इंट्रोडक्शन करायचे. आता ओबेदेदम नावाचा मनुष्य, आता काय झालं, दुसरे शमूएल मध्ये आपण पाहतो की दावीद हा काय करत, ते करारचा कोष घेऊन इस्रायलमध्ये नाचत नाचत येते. सगळे लोक डब वाजवते आणि सगळे लोक आनंदित आहे. आणि कराराची जी पेटी होती ही त्या ठिकाणी येता येता काय झाली, त्या बैलगाडीवरती आणता आणता एक बैल त्या ठिकाणी काय झाला, उधळला, वेडा झाला. आणि ती बैलगाडी काय झाली, वाकडी झाली. आणि तो कराराची पेटी खाली पडणार होती. तर उजा नावाचा व्यक्ती, काय नाव, उजा नावाच्या व्यक्तीने काय केलं, त्या कराराच्या पेटीला हात लावला. आणि बायबल सांगतं देवाला त्याचा राग आला आणि तो त्याच ठिकाणी मरण पावला. देवाला त्याचा काय आला, राग आला आणि त्याच ठिकाणी तो मरण पावला. आणि त्या जागेचं नाव दाविदाने ठेवलं, काय नाव ठेवलं, पेरेस नाही, काय ठेवलं त्या ठिकाणी नाव, उजा. वाचू आपण दुसरा शमूएल आताचे वचन, दुसरा शमूएल अध्याय 6. नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्रायलातले 8 वचन, अध्याय 6 वचन आहे. परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला म्हणून दावीद फार पूर्ण झाला. त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस उज्जा, पेरेस उजा, बरोबर. काय ठेवलं त्याने नाव, पेरेस उजा, म्हणजे उज्जाचं काय झालं त्या ठिकाणी, हनन झालं. सगळेच मला काय झालं, हनन झालं, म्हणजे त्याचा नाश झाला, वध त्या ठिकाणी. ते नाव आजपर्यंत चालत. प्रियांनो, त्याच्या वचनाला जो व्यक्ती आदर देत नाही, परमेश्वर त्या व्यक्तीचा हनन पण करू शकतो. खूप डेंजर आहे देवाचं. आमेन. परमेश्वराचं वचन काय, खूप भयंकर. आपण या वचनाला जितका आदर देऊ, आपण बायबलला जितका सन्मान देऊ, तितके आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या जीवनात येईल. आमेन. पण जितकं आपण या वचनाला आपण हलक्यामध्ये घेऊ, जितकं आपण देवाच्या वचनाला सहज घेऊ, जितकं आपण या वचनाला कॉमन म्हणून ट्रीट करू, तितकं नुकसान आपल्या जीवनामध्ये होऊ शकतं. प्रश्न उभा राहतो, असं का, मी तर हे केलं, मी तर ते केलं, तरी पण माझ्या जीवनामध्ये हे सगळं का झालं. त्याचं कारण चेक करा. कधी ना कधी, कुठे ना कुठे आपण देवाच्या वचनाचा अनादर केला होता. बऱ्याच लोकांना बायबल कळत नाही, पास्टर काय सांगतात ते कळत नाही, चर्चचे नियम कळत नाही, आणि न कळतपणे उजासारखं ते त्या पेटीला हात लावायचा प्रयत्न, न कळत. अनेक लोकांना वाटतं की मी पण सेवा करेन, मला प्रचार करता येतो, आता मी पास्टर झालो. बऱ्याच लोकांना वाटतं आता मी पण काय करेन, इतर लोकांसाठी काय करेन, प्रार्थना करेन. बरेच लोक. आजचा प्रॉब्लेम काय माहिती का, आजचा प्रॉब्लेम काय आपल्या लोकांमध्ये, एका ठिकाणी शांततेने समर्पण न करणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सगळ्या मंडळांमध्ये चालू आहे, सगळ्या मंडळांमध्ये, बरोबर. म्हणून मी मागच्या रविवारी पण सांगितलं होतं की आपण मंडळीत येतो, देवाचं वचन ऐकतो,
कठीण कठीण वचन आपण ऐकतो, आपण जीवन परिवर्तित करतो, हाच मोठा चमत्कार. हालेलुया. हाच मोठा चमत्कार की जे तुम्ही या ठिकाणातून ऐकता ते घरी जाऊन तुम्ही करता, हा मोठा चमत्कार आहे. याच्यापेक्षा मोठा चमत्कार मला माहिती. कॅन्सर बरा होण्यापेक्षा मोठा चमत्कार हा आहे. HIV, TB, किडनी बरं होण्यापेक्षा हा मोठा चमत्कार आहे. कारण की लोकांचं शरीर बरं होऊ शकतं, पण मन लोकांचं बरं होत नाही. बरोबर की? मनामध्ये नम्रता येत नाही राहील, मनामध्ये ती समर्पण नाहीये. शरीर बरं आहे, शरीर ठीक होते, शरीरामध्ये फार ताकद येते की माझा हा आजार बरा झाला, माझा तो आजार बरा झाला, मी पूर्वी असं होतो, आता बदललो. पण बरेच लोक चर्च मध्ये यायला तयार नाही, आमेन, बसायला तयार नाही, देवाचं वचन ऐकायला तयार नाही. ते त्याच वेळेस येते जेव्हा खूप मोठी प्रॉब्लेम, एकदम बॉम्बस्फोट सारखी, सुनामी सारखी येईल. प्रार्थना करा, ठीक आहे आम्ही करू, काय प्रार्थना सगळ्याच जणी करू, पण परत गायब, परत एखादी मोठी प्रॉब्लेमची वाट पाहायची, परत असं जीवन किती दिवस चालणार. म्हणून परमेश्वराचं वचन जे सांगतं आणि आपण ते ऐकतो, आपण ते समजून घेतो आणि आपण ते करतो, हाच तुमचा चमत्कार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही दुसरी ट्रिक नाही, काहीच ट्रिक नाही. तुम्ही पण इतरांना सांगा, तुम्हाला बोललं की मला आशीर्वाद पाहिजे, तर मला 3 गोष्टी कर. कोणत्या? देवाचं वचन ऐक, ओके, देवाचं वचन समजून घे, ओके, आणि जे समजलं ते कर, बस एवढंच. हा बस एवढंच. काय फीस द्यायची का? नाही, काय फीस, काही प्रार्थना नाही करायची, सकाळी 4 वाजता होतो, काही करायचं. पण हे लोकांना होईना, आणि ज्या अनावश्यक गोष्टी जर आपण सांगितल्या, लोक लगेच करतात. बरोबर की? आज मी सांगितलं उद्यापासून तेल आणा, पाणी आणा, सगळं घेऊ. आपल्याकडे नंबर संख्या वाढ, 500 प्रार्थना करता नाही भारी, लगेच भूत जातील, हे करतील, आपल्या जागा पुरणार नाही, इतके लोक येतील. पण मी जर म्हटलो देवाचं वचन ऐका, नाही, समजून घ्या, अजिबात नाही, करा, ते तर होणारच. कारण की आपण जे लिहिलेलं आहे ते करत नाही, जे लिहिलेलं नाहीये ते आपण, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरते. अशा प्रकारे बायबलकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतर लोकांचा बदलतोय. बरोबर की? बायबलमध्ये या गोष्टी नाही लिहिलेल्या. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये या गोष्टी नाही. देव म्हणतो मी उपचार पण करेल आणि आरोग्य पण घेऊन येईल. देव उपचार करणारा परमेश्वर. येशूने लोकांना बरं केलं आणि त्या मनाला जाऊन याचकाकडे दाखवा, सर्टिफिकेट घ्या, जांच करा, टेस्ट करा, डॉक्टरला नेग्लेक्ट करू नका. परमेश्वर सर्वोपरी आहे, परंतु त्यांनी डॉक्टर बनवलेले, त्यांनी नर्स बनवलेले, त्यांनी औषधं बनवलेली. प्रेज द लॉर्ड. देव बुद्धी देतो, पण त्यांनी शाळा तयार केलेल्या आहेत, मुलाला शाळेत पाठवा. आमेन. देव तुम्हाला सहायता करतो, हाताला बरकत देतो, पण तुम्ही जाऊन काम करा 6 दिवस, मग पैसा येईल. आमेन. पण आज काय शिकवलं जातं? सिस्टर प्रेयर करो, सिस्टर हम भी प्रेयर करेंगे, आप भी प्रेयर करो. हे विधान ऐकून ऐकून मी म्हातारा होऊन आता होणारे काही वर्षात. पण हे काय ट्रेंड संपत्ती राहील. आणि अशा ठिकाणी गर्दी चालली, अशा ठिकाणी लोकांना यायला फार आवडतं. अशा ठिकाणी थवेचे थवे चालले, गाड्या करून लांबून चालले. का? कारण की तिथे आरोग्य आहे, तिथे चमत्कार आहे, तिथे चंगाई आहे. वचन आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझ्याकडे देवाच्या वचनाशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. आमेन. आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाच्या वचनाशिवाय दुसरा कोणताच पर्याय अवेलेबल नाही.
जर दुसरा कोणताही पर्याय आहे तर तो बायबलच्या विरुद्ध आहे, आशीर्वाद प्राप्त करतो. सो कराराचा कोश ज्यावेळेस फलिस्ती लोकांनी चोरी केला आणि तो कराराचा कोश चोरी केला, दाविदाला कळालं की नाही, मला तो कराराचा कोश वापस घेऊन यायचा. दावीद काय करायला लागला? नाचत गाचत घेऊन येत होता, दावीद त्या ठिकाणी आनंदित होता. परंतु उजानी त्या पेटीला हात लावला, उजानी त्या बैलगाडीला हात लावला आणि ताबडतोब तो मरण पावला. हे सगळं पाहून दावीद काय झाला? घाबरला. दावीद काय झाला? घाबरला. धावून डर गया. दावीद काय म्हणतो? त्या दिवशी दावीदास परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा? कोणाची योजना होती कराराचा कोश घेऊन येणं? दावीदास. चूक कोणी केली? उजानी. कोण घाबरला? दावीद घाबरला. कारण की असं दावीदाने पहिलं कधी पाहिलं नव्हतं. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये सगळ्यांना शिकवा की देवाचा आदर सगळ्यात जास्त करा. प्रेज द लॉर्ड. मनुष्याचा करायला पाहिजे, पण देवाचा आदर देवाचा. येशूने काय सांगितलं? जे कैसराचे आहे ते कैसराला द्या, जे देवाचे आहे ते देवाला द्या. आमेन. देवाचा आदर सगळ्यात पहिला, देवाची आज्ञा सगळ्यात प्रथम, स्तुती आराधना सगळ्यात प्रथम, प्रार्थना वचन सगळ्यात पहिलं स्थान. आणि जो मनुष्य देवाला सगळ्यात पहिलं स्थान देईल त्याला परमेश्वर काही कमी पडू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपकी बिना बोली प्रार्थना को सुनेगा. परमेश्वर तुमचे अश्रू पडताच तुमचं उत्तर तुम्हाला देईल, कारण की तुम्ही त्याला आदर करणारे. देवाला बडबड करणारे लोक आवडत, देवाला कृती करणारे लोक आवडत. प्रेज द लॉर्ड. देवाला कृती करणारे लोक आवडत. सो दावीद घाबरला. तो म्हणाला की आता देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा? त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह उभा राहिला. कारण की जर उजानी त्या ठिकाणी हलगर्जीपणामुळे हात लावला, उजा त्या ठिकाणी मरण पावला, तर जर हा कराराचा कोश घरी येता येता जर कुणी पण त्याला टच केलं, तो व्यक्ती काय होऊन जाईल? फिनिश. संपून जाईल तो व्यक्ती, नाश पावेल, मरण पावेल तो व्यक्ती. सो दावीद घाबरला. म्हणून दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना. मग काय झालं त्या ठिकाणी? आता कोश ठेवायचा कुठे? रस्त्यामध्ये आहे. अजून काय? इस्रायल लांब आहे. ज्या ठिकाणी दावीदपूर, ज्या ठिकाणी दावीदाची राहायची जागा आहे, त्या तंबूमध्ये कोश आणायच्या पूर्वी दावीदाने तो कराराचा कोश ओबेद एदम गित्ती याच्या घरी एका बाजूला नेऊन ठेवला. काय त्या मनुष्याचं नाव? सगळेजण म्हणा ओबेद एदम. ही हिब्रू नाव आहे. मोठ्याने म्हणा ओबेद एदम. आता इंट्रोडक्शन आहे, नाव पाठ पाहिजे सगळ्यात. दर रविवारी मी विचारतो. ओके. काय नाव आहे व्यक्तीचं? ओबेद एदम. ओबेद एदमच्या घरामध्ये ती पेटी त्या ठिकाणी ठेवली, एका बाजूला नेऊन ठेवली. परमेश्वराचा कोश ओबेद एदम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला. किती महिने राहिला? 3 महिने. आता आपण पाहू ओबेद एदम कोण आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? इथपर्यंतचा सीन समजला. आता ओबेद एदम कोण आहे थोडक्यात पाहू. ओबेद एदम हा लेवी वंशातला होता. तो गित्ती लेवी म्हणून ओळखला जातो. आणि ओबेद एदम नावाचा अर्थ होतो प्रभूचा सेवक. काय अर्थ होतो त्याचा? मोठ्याने काय होतं त्याचा अर्थ? प्रभूचा सेवक. प्रेज द लॉर्ड. सर्वंट ऑफ गॉड. ओबेद एदम म्हणजे काय? सर्वंट ऑफ गॉड, प्रभूचा सेवक. कराराचा कोश तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत आपण सेवक बनत. आपण सगळे देवाचे सेवक. हालेलुया. आपण सगळे कोण आहे? देवाचे सेवक. सेवक म्हणजे कोण? जो देवाची सेवा करतो वेगवेगळ्या पद्धतीने. कोणी वचनाने सेवा करतो,
कोणी पाळक म्हणून सेवा करतो, कोणी सुवार्तिक म्हणून सेवा करतो, कोणी प्रॉफिट म्हणून सेवा करतो, कोणी प्रेषित म्हणून सेवा करतो, कोणी शिक्षक म्हणून सेवा करतो. पण याच्या पलीकडे पण बायबलमध्ये सेवा आहे. आमेन. चर्च मध्ये तुम्ही छोट्यातलं छोटं काम करता, ती पण देवाची सेवा आहे. Praise the Lord. आमेन. जरुरी नाही की सेवा होण्यासाठी माझ्यासारखं स्टेजवरती उभं राहता आलं पाहिजे, प्रवचन देता आलं पाहिजे. नाही, सेवक म्हणजे तो जो परमेश्वराच्या सेवा कार्याला हातभार लावतो. Praise the Lord. ओबेदेदोमचा अर्थ काय होतो? प्रभूचा सेवक. मोठ्याने म्हणा, प्रभूचा सेवक. हे नाव त्याची नम्रता, आज्ञाधारकता आणि देवभक्तीचे प्रतीक आहे. कराचा कोश उजाने त्या ठिकाणी स्पर्श केला, तो देवाचा सेवक नव्हता. उजा देवाचा सेवक. Bluetooth mode. त्या ठिकाणी कराचा कोश कोणाच्या घरी येईल? देवाचं वचन कोणाच्या घरी येईल? जो नम्र आहे, देवाची भक्ती करतो, त्याच्या घरी देवाचं वचन येईल. Praise the Lord. देवाचं वचन हे फक्त बुद्धिमान लोकांच्या घरी येणार नाही. देवाचं वचन हे फक्त श्रीमंत लोकांच्या घरी येणार नाही. देवाचं वचन हे फक्त चांगले उच्च शिक्षित लोकांच्या घरी येणार नाहीये, परंतु तो व्यक्ती जो नम्र आहे आणि देवाच्या सेवेला हातभार लावतो, त्याच्या घरी देवाचं वचन येतं. हालेलुया. कोणा माझ्या घरी देवाचं वचन येतं? मोठ्याने, माझ्या घरी देवाचं वचन येतं. Praise the Lord. आपल्या घरी देवाचं वचन येईल. आपण फक्त काय राहिलं पाहिजे? नम्र राहायला पाहिजे. घमंडी व्यक्तीच्या कडून ते वचन काढून घेतलं जाईल. जे लोक देवाच्या वचनाला हलगर्जीपणे ट्रीट करतात, ते वचन काढून घेतलं. जे लोक देवाच्या वचनाचा आदर करत नाही, त्यांच्याकडून ते ज्ञान परत घेतले जाईल आणि त्यांच्याकडे जाईल जे नम्र आहे. म्हणून ओबेदेदोमच्या घरामध्ये दाविदाने तो कराराची पेटी त्या ठिकाणी ठेवली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओबेदेदोमचा अर्थ काय होतो? प्रभूचा सेवक. आता कराराच्या पेटीचा प्रसंग, दावीद राजा असताना दाविदाने ती पेटी यरूशलेमला आणण्याची प्रयत्न केला, पण आपण पाहिलं की ती कराराची पेटी आज्ञाप्रमाणे न दिल्यामुळे उजाने ती स्पर्श केली, तो त्वरित त्या ठिकाणी मरण पावला. दावीद त्या ठिकाणी भयभीत झाला आणि म्हणून तो म्हणाला की आता ही कराची पेटी, कराचा कोश माझ्या घरी कसा येईल? म्हणून ती पेटी ओबेदेदोमच्या घरामध्ये ठेवण्यात आली. आता ओबेदेदोमच्या घरामध्ये ही कराची पेटी किती महिने राहिली? मोठ्याने, किती महिने राहिली? 3 महिने. सगळं म्हणा, किती महिने? 3 महिने राहिले. आणि एक अद्भुत घटना त्या ठिकाणी घडली. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराचा कोश ओबेदेदोम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेदेदोम व त्याचे सर्व घराणे यांना बरकत दिली. आज मी या ठिकाणातून आपण सगळे लोक मिळून आजपासून 3 महिने, आज कोणता दिवस आहे? जून 28. हा महिना संपते. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्यापर्यंत आपण ओबेदेदोम पासून शिकणार. किती लोक तयार? जर ओबेदेदोमच्या घरी 3 महिने आशीर्वाद येऊ शकला, तर तुमच्या आणि माझ्या घरात पण 3 महिन्यात आशीर्वाद आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 3 महिन्यात, या 3 महिन्यामध्ये आपण शिकणार आहे की आता आपण ओबेदेदोमनी काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे. जर त्याच्या घरात बरकत आली तर आपल्या घरात पण बरकत येईल. प्रेज द लॉर्ड. सो बायबल सांगतं परमेश्वराने ओबेदेदोम व त्याच्या सर्व घराण्यास आशीर्वाद दिला. सो जे कराराचा कोश दाविदासाठी भीतीचं कारण ठरलं, जो कराराचा कोश, कराराची पेटी दाविदासाठी भीतीचं का, दावीद घाबरला. त्या ठिकाणी उद्धार करा, आता मी कसं घेऊन जाऊ कराराचा कोश, परंतु तोच ओबेदेदोम साठी आशीर्वादाचं कारण ठरलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक देवाच्या वचनापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतायत.
तितकंच आपण देवाच्या वचनाच्या जवळ यायला पाहिजे. हालेलुया. अनेक जण देवाचा वचनासाठी वेळ देणं टाळतायत. तितकं जास्त वेळ आपण या 3 महिन्यामध्ये देवाच्या वचनासाठी. किती जण तयार? Praise the Lord. 3 महिने. अनेक जण देवाच्या वचनाला नॉर्मल ट्रीट करते, चर्चला कॉमन ट्रीट करत नाही. तितकं जास्त आपण देवाला, देवाच्या मंडळीला, देवाच्या वचनाला आपण आदर आणि सन्मानाने ट्रीट करूया, त्याचं पालन आपण करूया. मग आशीर्वाद आपल्याकडे. बायबल फक्त आर्थिक आशीर्वादाबद्दल सांगत नाही, तर कोणता आशीर्वाद त्याला आपण पाहू. सगळ्यात पहिलं त्याच्या घराण्याची भरभराट झाली. त्याच्या घराण्याची भरभराट झाली. नंबर 2, त्याला आरोग्य मिळालं. देवाचा आशीर्वाद म्हणजे काय? घराण्याची भरभराट, आरोग्य, आत्मिक कृपा, वाढ व फलद्रूपपणा. नंबर 4, साक्ष. काय झालं त्याच्यामध्ये? 5 साक्ष निर्माण झाली. ती साक्ष दाविदापर्यंत पोहोचली. या साक्षीमुळे दावीद पूर्ण आला आणि तो कराचा कोश घेऊन वापस गेला. लक्ष द्या, ज्या माणसाने कराराच्या कोश त्याची पूर्ण स्टडी पण केली नव्हती, त्याने रिस्क घेतली की हा कोश माझ्या घरामध्ये ठेव. आणि जो दावीद, ज्याला त्या कोशाबद्दल सगळं माहित होतं, ज्याची सगळी इत्तमभूत माहिती दाविदाला होती, तो घाबरला. तो काय झाला? घाबरला. तो कराचा कोश त्याने ओबेदेदोमच्या घरी सोडला. आता सीन पहा. आता मेन गोष्ट काय? नुकतंच काय झालं? कोणी हात लावला त्या बैलगाडीला? उझा. कोणी हात लावला? उझा. त्या जागेचं नाव काय ठेवलं दाविदाने? पेरेज उझा. काय ठेवलं नाव? पेरेज उझा. म्हणजे उझा या ठिकाणी काय झाला? मरण पावला. हनन त्या ठिकाणी उझा हनन, त्या जागेचं नाव पेरेज उझा असं ठेवलं. दावीद घाबरला. बरोबर. दाविदाने कोश कोणाच्या घरी ठेवला? ओबेदेदोमच्या घरी ठेवला. आता ओबेदेदोम पण त्या ठिकाणी होता. ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस ओबेदेदोम पण त्या ठिकाणी होता. आता ओबेदेदोम पण घाबरला नसेल का? हॅलो, ओबेदेदोम पण घाबरला नसेल? घाबरला असेल. वो डर गया होगा, अफ्रेड, स्केर्ड, की आताच उझा नावाच्या व्यक्तीने हात लावला आणि तो मरण पावला. आता हा कराचा कोश कोणाच्या घरी आलाय? माझ्या घरी आलाय. जर कदाचित झाडू मारता मारता माझी बायको त्या कोशाजवळ गेली, जर साफसफाई करता करता तिने त्या कराचा कोशाला जर हात लावला, तर काय होईल? काय होईल? जसं उजाचं झालं तसं. कारण की नियम काय होता? याजकाशिवाय, महायाजकाशिवाय त्या कराचा कोशाला कोणी हात लावू शकत नव्हतं. आणि ओबेदेदोमने त्याच्या घरी कराचा कोश आणला, तो दाविदाला त्या ठिकाणी ठेवू दिला. त्याने खूप मोठी रिस्क घेतली. सगळ्याचं म्हणा रिस्क. काय घेतली त्यांनी? जोखीम घेतली. रिस्क लिया. कल्पना करा, त्याची लेकरं ओबेदेदोमचे खेळता खेळता पडले कराचा कोश. ते लेकरू काय होईल? काय होईल? कराचा कोश घरामध्ये आणलं म्हणजे सेलिब्रेशन नव्हतं, ती खूप मोठी रिस्क होती. आमेन. किती जणांना समजता मेसेज? फार डीप मेसेज, अवघड पण आपण हळूहळू हळूहळू याचा अर्थ आपण समजतो. देवाचं वचन आपल्या घरी घेऊन जाणं म्हणजे रिस्क. देवाचं वचन, देवाची उपस्थिती आपल्या घरी घेऊन जाणं म्हणजे काय? त्या कराराच्या कोशाला घरामध्ये होस्ट करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस देव येतो त्याच्यासोबत रिस्क पण येते. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देव येतो त्याची उपस्थिती येते, आपल्याला खूप काळजी पण त्या ठिकाणी घ्यावं लागते. पण तरी पण बायबल सांगतं
ओबेद एदमच्या घरी कोणाची मृत्यू झाली नाही. ओबेद एदमच्या घरी त्याची पत्नी मरण पावली नाही, त्याचे भावंड मरण पावले नाही. ओबेद एदमच्या घरात जितके पण लोक होते त्यांना काहीच झालं नाही, परंतु समस्त घराला आशीर्वादित झाला. सगळेच मला आशीर्वादित झाला. Praise the Lord. देवाला एक माणूस पाहिजे ओबेद एदम सारखा, की जो हे देवाचं वचन त्याच्या घरी घेऊन जाणार. तयार आपण ओबेद एदम बनायला? Amen? जर मी हे वचन माझ्या घरी घेऊन जाते, याचा अर्थ मला या वचनाला कशा प्रकारे हाताळायचंय हे मला शिकावं लागेल. ते माझ्या पत्नीला सांगावं लागेल, माझ्या लेकरांना पण शिकावं लागेल, जेणेकरून आपण त्या कराचा कोशाचा शाप आपल्यावरती उडू नये. म्हणून देवाचं वचन शिकणं फार गरजेचं आहे. Praise the Lord. जर देवाचा वचन आशीर्वाद घेऊन येऊ शकतं, देवाचं वचन मरण पण घेऊन येऊ शकतं. आमेन. डेंजर. जर देवाचं वचन आरोग्य घेऊन येऊ शकतं, तर तेच वचन भाकर आणि प्याला मरण पण घेऊन येऊ शकतं. लिहिलेलं आहे. तुमच्यातला जर कोणी अनुचित प्रमाणे प्रभुघोष घेतो, तर कित्येक लोक झोपले म्हणजे मरण पावले. Praise the Lord. आपला देव डेंजर आहे. Praise the Lord. आपला देव कसा आहे? तो नियमांचा परमेश्वर. आमेन. एकच अपेक्षा देव करतो, त्याचे नियम आपण पालन. बाकी काय अपेक्षा? आरोग्य पाहिजे, देवाचं वचन. मी माझं वचन पाठवून तुम्हाला आरोग्य. And I can guarantee you, जितकं जास्त तुम्ही आज्ञा पाळायला सुरुवात करता, जितकं जास्त देवाचं वचन जितकं समजतं, तितकं तुम्ही करायला सुरुवात करता. तुम्ही आजारी आहात, प्रार्थना पण केली नाहीये, तरी पण तुम्हाला बरं वाटतं. कुठलाही प्रॉब्लेम असो, परमेश्वर तो सोडवायला तयार आहे. तुम्हाला मार्ग दाखवतो. कोणत्या ठिकाणी जायचं हे देव तुम्हाला सांगतो, कोणाशी भेटायचं हे देव तुम्हाला सांगतो. काय निर्णय घ्यायचा तुम्ही कन्फ्युज आहे, तुम्हाला कोणता निर्णय घ्यायचा हे परमेश्वर तुम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन तितकं पॉवरफुल. ओबेद एदमचं समस्त घराला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. 3 महिने, सगळ्यांना म्हणा 3 महिने. 3 महिने. म्हणून हा टाइम देवाचं वचन शिकून घेण्यासाठी. आपल्या मंडळीमध्ये देवाच्या वचनाशिवाय काहीच भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन की सगळं जे पाहिजे मला ते सगळ्या बायबलमध्ये, म्हणून या बायबल शिवाय मला दुसरं काहीच नको. हालेलुया. कोणती वस्तू नको. आमेन. चमत्कार वस्तूच नाहीये देवाच्या वचनात. चमत्कार जागेत नाही देवाच्या वचनात. आरोग्य, शांती, समाधान देवाच्या वचनामध्ये. जो व्यक्ती त्याचं पालन करेल तो त्याचं फळ खाईल. सो ओबेद एदमने काय केलं? 3 महिने तो कराचा कोष त्याच्या घरी ठेवला आणि आजपासून सप्टेंबर पर्यंत 3 महिने आपण रोज प्रत्येक व्यक्ती मिळून कौटुंबिक प्रार्थना करणार आहोत. किती जण तयार आहे? रोज एक टाइम डिसाइड करायचा. आपल्या घरी काय करायची? प्रार्थना करायची. आपल्या घरी स्तुती आराधना करायची, देवाचं वचन वाचायचं आणि आपण प्रार्थना करायची. प्रेज गॉड. 3 महिने. आणि ओबेद एदमनी जे केलं ते आपण पण करायचा प्रयत्न. ओबेद एदमचा अर्थ काय होतो? प्रभूचा सेवक. ओबेद एदमचा अर्थ काय होतो? प्रभूचा सेवक. हे 3 महिने देवाची सेवा करायची. हालेलुया. 3 महिन्यामध्ये आपण सेवा काय आहे की देवाच्या मंडळीमध्ये
मी काय सेवा करू शकतो. आपण 3 महिने प्रार्थना करू की प्रभू माझ्यातला गर्व शून्य कर. प्रेज लॉर्ड. माझ्यातला न्याय करण्याचा स्वभाव पूर्णपणे बदलतो. मला तू नम्र कर. या 3 महिन्यामध्ये जसं ओबेद एदम होता त्याच प्रकारे मला ओबेद एदमने मना करू शकला असता की नको नको माझ्या घरी वचन नको, हे फार डेंजर आहे, जर मला हे सांभाळता आलं नाही तर काय होईल. पण त्याने ती रिस्क घेतली आणि देवाचं वचन तो घरामध्ये घेऊन गेला. हालेलुया. या आपण पण या आजपासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने आपण कंटिन्युअसली देवाची सेवा काय आपण हे जाणून घेऊ. आणि बायबल सांगतं, आणि जे बायबल सांगतं तेच मी तुम्हाला सांगतो की या 3 महिन्यामध्ये परमेश्वर अलौकिक कार्य तुमच्या जीवनात करेल. कोणतं कार्य करेल? सगळ्यात पहिलं, परमेश्वर तुम्हाला तुमच्या घराण्याची भरभराट करेल. परमेश्वर आरोग्य देईल. परमेश्वर आत्मिक कृपा देईल. परमेश्वर वाढ देईल, फलदायिता करेल आणि तुमच्या घराण्यातून एक मोठी साक्ष निर्माण करेल. तयार आहे आपण सगळे? आशीर्वादाची ही एकमेव पद्धत आहे. बाकी कुठल्याही पद्धतीला बळी पडू नका. प्रेज द लॉर्ड. बाकी कुठल्याही पद्धतीला बळी पडू नका. बायबल मध्ये दुसरी कोणती पद्धत नाहीये, पण देवाचं वचनाशिवाय कोणताच पर्याय नाही. आणि जे सत्य आहे, जे असली आहे आणि जे अलंकाराचं आहे तेच देवाचं वचन आपण आत्मसात करून आपण पुढे जाण्याचं प्रयत्न करू. हे आपल्या जागेवर आपण उभा सगळं आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुरावा शिखरावा बाबा तिकारावा शुकरावा देश